शाम ढले खिड़की तले मैं सीटी बजाना भूल. अरे वा वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. या आता तिसरी चिठ्ठी. म्हण ओळखायची म्हण. नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. अभिनंदन. मस्त. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ठेव. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. जेवायला वेळेवर यावे. मान्य है? बहुत मुश्किल है. मुश्किल है, लेकिन वही अपेक्षा है उनकी. कोशिश करूँगा. वाह. दूसरी अपेक्षा? वेळेवर घरी यायला. वेळेवर घरी येत नाही, उशीर करतात खूप. हो. काय हो, वेळेवर या. 12 बजे आता जाता और कितने बजे आने का? 12 बजे दोपहर को आ रहे हो, रात को? तो उनका कहना है 10 बजे आ जाओ. 10 बजे भी आते ही. तेवढ्या अर्थाने ना बस निघून जातात. तिसरी अपेक्षा काय? राग खूप आहे, थोडा कंट्रोल करायचा. अरे ये तो बताया नहीं आपने. ह्यांचाच राग सांगितला, तुमचा राग पण आहे ते नाही सांगत. गुस्सा कम करो ऐसा उनका कहना है. ओके. अच्छा, अभी आप तुमच्या 3 अपेक्षा सांगा. इससे कोई अपेक्षा नहीं है. एक पण नाही? थोड़ी दुबली हो जाए. अरे बापरे. हाँ. बरं, बाकी कुठलीच अपेक्षा नाही? नाही. सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात. हो. व्हेरी गुड. बरं, आता मला सांगा, सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला? सॉरी मैं अपने घर वालों को बोलूँगा, जिन लोगों की मर्जी के खिलाफ मैंने शादी किया, और वो लोगों के भी कुछ अरमान थे कि मुझे दूल्हा बनाए, या जो भी वो लोगों के अरमान थे वो पूरे मेरी वजह से नहीं हुए. उस वजह से मैं अपने घर वालों को सॉरी बोलूँगा. और जो मेरे मित्र, मेरे दोस्त लोग थे, जिन लोगों ने मेरा साथ दिया इसके साथ शादी करने में, मैं उन लोगों का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा. तुम्ही कोणाला सॉरी म्हणणार? आई वडिलांना. हो. हो. आणि थँक्यू? थँक्यू त्यांच्या मित्रांना. हो, त्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला म्हणून. हो, सपोर्ट पण दिलं, पण त्यांनी घरी पण सांगायला मला प्रोत्साहन दिलं. खूप मदत केली तुम्हाला. आणि हर गोष्टी म्हणजे कसं काय करायचं समजावलं, की तिथे गेल्यानंतर तुला हे प्रॉब्लेम ना स्पेस जायला लागणार, ते तू हँडल कर. तिथे जायच्या आधीपासून व्यवस्थित तिथे प्रॅक्टिकली जा, तिथे म्हणजे तुला टेन्शन नाही होणार. आता सगळं व्यवस्थित. हो. खूप छान. चला, सॉरी, धन्यवाद, सगळं झालं. आणि आता सन्मान करूया या दोघांचाही, कारण आंतरजातीय विवाहामध्ये अनेक समस्या असतात, अनेक प्रॉब्लेम असतात, पण त्या सगळ्या प्रॉब्लेमवरती मात करून यांचं लग्न यशस्वी झालेलं आहे. त्या दोघांनाही शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू. नमस्कार. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सांगा तुम्ही, ती बातमी जेव्हा कळली तेव्हा काय वाटलं? थोडंसं टेन्शन आलं होतं. हां. परंतु थोडासा मी त्याच्यासाठी विचार घेतला. मुलीला सांगितलं की मलाही थोडासा विचार करू दे, माझे घरची लोक आहेत. पटकन रागावला नाही? नाही, रागवलो तर होतोच, हो ना. परंतु नंतर असं वाटलं की मला बहीण नाही आहे, माझ्या 2 मुली आहेत. मुली हेच माझं प्रेम. खरं आहे. आणि मग माझ्या भावांना वगैरे विचारून, आणि मग तुझं मी माझ्या पद्धतीत, भले वैद्यकीय पद्धतीत लग्न लावून, परंतु लग्न लावून देणार. मग त्यांनी दोघांनी मला त्यांना दोघांना बोलवलं, त्यांना विचारलं आणि त्यांना सांगितलं की मी माझ्या पद्धतीत लग्न करणार, हिंदू पद्धतीत, वैद्यकीय पद्धतीत करून देणार. आणि पुण्याला नेऊन मग त्यांचं दोघांचं लग्न करून दिलं. नाही आठवतोय वाटतं दिवस, तेव्हा बाबा किती रागावलेले असतील समजू शकतात. पण तुम्ही दुसऱ्या मजल्यावर होते ना? हां, हो ना. आणि तुम्ही तिसऱ्या मजल्यावर. आम्ही तिसऱ्या मजल्यावर. तुम्ही तिसऱ्या आणि तुम्ही दुसऱ्या. मी दुसरं. ते बरं झालं, खालच्या खाली आलं आणि गेलं, हो की नाही? हे जर दुसऱ्या मजल्यावर असते तर टेन्शन आहेत का घरात बघा, आणि उतरा धावत धावत, हो की नाही? बरोबर. आई, तुमची काय प्रतिक्रिया? आता मुलींच्या प्रेमापोटी सगळं सहन करावं लागतं. मनात नसताना सुद्धा आम्ही म्हटलं चला ठीक आहे, मुलगा आम्ही बघतच होतो लहानपणापासून, आमच्या डोळ्यासमोरच तो पण लहानाचा मोठा झालेला होता.
त्याच्यात पण जरा वागणूक वगैरे व्यवस्थित वाटायची आणि असं म्हटलं चला मुलींनी केलं आहे जरा वेगळ्या कास्टमध्ये, पण मुलगा चांगला आहे. आता असं वाटतं की खरोखरच आमच्या कास्टमध्ये जरी मी शोधून केला असता तरी इतका चांगला मुलगा मिळाला नसता. असं मी देवाचे आभार मानते. खरोखरच त्यांनीच मला असं वाटतं की माझ्या मुलीला बुद्धी दिली असेल. व्हेरी गुड, छान. बोला अजून. मी भाऊ आहे तिचा. हां, ताई एकदम फ्रँकली, आम्ही सर्व शेअर एकमेकांशी करतो. भाऊजी खूप छान आहेत, तिलाही सपोर्ट देतात. त्या भाऊजीला पण द्या कधीतरी सपोर्ट. त्यांचा तर असतो. त्या भाऊजी सपोर्ट देता ताई आहे ना सपोर्ट द्यायला. आहे ना. व्हेरी गुड. आणि आता अभिनय करायचा आहे. अभिनय तुम्ही ओळखायचा सगळ्यांनी. हां, ठीक आहे. पहिली चिठ्ठी मराठी चित्रपटाचं नाव आहे. मिशी. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पुढची चिठ्ठी गाणं, मराठी गाणं. ही दोस्ती तुटायची नाही. गाणं म्हणा. कळलं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. घ्या पुढची चिठ्ठी. घ्या. हिंदी मुहावरा. गोल्ड. सोना. पहिलं अक्षर सोना. एक सोना. बरोबर, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन. तुमच्या अपेक्षा तर असतील ना, त्या 3 अपेक्षा सांगा. आर्ग्युमेंट नाही करायचं. त्यांनी गप्प आहेत ते कधी करणार? नाही, ते करतात. आल्यापासून गप्प आहेत आणि आर्ग्युमेंट करायचं नाही म्हणजे. नाही करतात ते. काय आता जेव्हा मी बोलतो तेव्हा आर्ग्युमेंट करतो असं तिला वाटतं. हां, म्हणजे हळू बोलता आणि आर्ग्युमेंट करता. हो ना. पण त्यांचं म्हणणं की आर्ग्युमेंट करायचे नाही. तर हे मान्य आहे तुम्हाला? नाही मान्य. हां, हो. इथे तरी मान्य केलंय, घरी जाऊन काय करणार? दुसरी सेकंड की ज्या वेळेला मी मुलांना थोडा दम देते किंवा ओरडते त्यावेळेला त्यांनी त्यांची बाजू न घेता थोडा माझा विचार करायला की मी चांगल्यासाठी करते, की वेळेवर अभ्यास करणे, वेळेवर उठणे, सगळ्या गोष्टी. तुम्ही सगळं हे करायचं ना शाळेत असताना? हां, हो ना. मी तेवढ्या बाबतीत होते. म्हणजे मम्मी पप्पांना कधीच मला अभ्यास करायला सांगावं लागलं नाही की अभ्यास कर. तसं मला माझ्या मुलाला सांगावं लागतं, कारण 24 आवर्स तो खेळत असतो. काय हो, मुलं आहेत ना, लहान मुलं आहेत ना, आज नाही तर उद्या समजतील ते. बरोबर आहे, नाहीतर काय. ती एकदम त्यांच्यावर राग करून काय फायदा होणार नाही. मुलं ती खेळ करत असतात ना, ती खेळलीच पाहिजे. ते. तुम्हाला टेन्शन येतं का परत दुसऱ्या मजल्यावर जातील म्हणून? तिसऱ्या मजल्यावर जातील म्हणून? तिसरी अपेक्षा. ज्यावेळेला माहिती आहे मला की खूप त्रास होतो, आल्यावर खूप दमलेले असतात, पण 1 आठवडा आम्हाला मिळतो दोघांना संडे. त्यावेळेला त्यांनी नाटक नाही करायचं, घेऊन जायचं. नाटक नाही करायचं धमकीत देताय तुम्ही? अपेक्षा सांगितली तर धमकीत, नाटक नाही करायचं म्हणजे आज नको, नेक्स्ट संडे असं नाही. कारण द्यायची नाही. कारण द्यायची नाही, तेव्हा वेळ द्यायचा. काय हो, मान्य? बरोबर, मान्य. आपण वेळ तर दिलाच पाहिजे ना फॅमिलीला, 1 दिवस तरी. बघा त्यांनाही वाटतंय. मग देत नाहीत. एकमेकांना बघितलं, आम्हाला असं वाटलं की म्हणजे डोळ्यात आम्ही बोलायचो. म्हणजे डोळ्यात बोलायचं. थांबा. काय होय, डोळ्यात बोलणं कसं असतं? तीच आन्सर देईल याचं. नाही. डोळ्यात ती बोलायची, मी तोंडाने बोलायचं. लगेच कशी पळवाट मार्ग काढला लगेच त्याने.